साठी कार्यरत असलेल्या नामवंत कार्यकर्ता, साहित्यिक, समीक्षक, वक्त्या, कथाकथनकार व एकपात्री कलाकार आहेत। MA, DEd, BEd, सेट आणि PhD अशी भक्कम शैक्षणिक वाटचाल करत त्यांनी प्राथमिक शिक्षण ते प्राध्यापिका असा प्रेरणादायी प्रवास घडवलेला आहे। सध्या त्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD मार्गदर्शक देखील आहेत। मराठी साहित्य विश्वात त्यांची ओळख स्त्रीवादी लेखन, सामाजिक जाणीव व प्रबोधनपर विचारांसाठी आहे। विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 50हून अधिक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत। तसेच 20 पेक्षा अधिक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत। विविध वृत्तपत्रे तसेच साप्ताहिक यामधून सातत्याने त्यांचे स्तंभ लेखन सुरू आहे। महाराष्ट्रभर 1000 पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत। यावरूनच त्यांचे कार्य किती मोठे आहे हे आपल्या लक्षात येईल। मी जिजाऊ, मी सावित्री ज्योतिबा फुले यासारख्या एकपात्री प्रयोगांचे देश विदेशात त्यांनी सादरीकरण केलेले आहे। दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे व वेब पोर्टल्समधून त्यांचे कार्य व्यापकपणे दखलपात्र ठरले असून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। साहित्य सखी महिला मंच व काव्य प्रतिभा संस्थेच्या संस्थापिका तसेच अध्यक्ष म्हणून त्यांनी महिला साहित्य चळवळीला भक्कम व्यासपीठ दिलेले आहे। जर सावित्री नसतील तर कदाचित या व्यासपीठावर किंवा समोर बसलेल्या भगिनींना स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले नसते। सावित्री तू होतीस म्हणून आम्ही आहोत, आमचे विचार आहेत आणि आमचे स्वातंत्र्य आहे। आता मी जास्त वेळ न घेता आदरणीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेतून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। पायाला भिंगरी बांधून फिरणारी प्रतिभा जाधव आज HPT कॉलेजमध्ये आलेली आहे। तरुणांशी बोलायला आवडतं मला। तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है आणि म्हणून मी इथे तुमच्या समोर आहे। माझ्या व्याख्यानापूर्वी मला हे सांगायला आवडेल की गोखले एज्युकेशन सोसायटीची मी माझी विद्यार्थिनी आहे आणि मी PhD सुद्धा ह्या HPTच्याच रिसर्च सेंटरमधून केलेली आहे। आणि मला जेव्हा PhD डॉक्टरेट पदवी मिळाली तेव्हा ह्याच हॉलमध्ये पाटणकर मॅडमने माझा सत्कार केला होता। तर त्या सगळ्या स्मृती माझ्या जागृत झालेल्या आहेत। 2014ला मी डॉक्टरेट मला मिळाली आणि MA मी इथे केलेलं आहे। मोसोगोसार सरांच्या हस्ते तेव्हा गोल्ड मेडल मिळालं होतं। त्या सुंदर आठवणी आहेत। म्हणजे मला आत्मप्रौढी करायची नाहीये, पण त्या वास्तूत गेल्यानंतर त्या वास्तूशी निगडीत आठवणी आपल्याला अधोरेखित होतात, त्या फक्त तुम्हाला सांगायच्या होत्या। बरं, मला पहिल्यांदा सांगा, तुम्ही कोणकोणत्या वर्गाची मुलं आहात, कोणकोणत्या विद्याशाखेची मुलं आहात? मला व्याख्यानाला कोणतीही मुलं चालतात, अडचण नाही, व्यक्ती पाहिजे समोर। तर त्यामुळे डोक्यातून हे पण काढून टाकायचं आपण की कलेच्याच लोकांनी व्याख्यानं वगैरे ऐकावी म्हणून। तर आपण बेसिकली माणूस आहोत, सगळ्यांकडे संवेदना आहेत, भावना आहेत, त्या सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, विचार मंथन केलं पाहिजे। असो, तर व्याख्यान म्हटल्यानंतर आधी आमच्या कपाळावर आठ्या येतात, आठ्यांचं जाळं येतं दाट, आणि मग मला प्रश्न पडतो की मारून उठून बसवली की काय मुलांना, अनेक ठिकाणी अनुभव येतात असा। असो, इकडे इकडे काय झालंय, काही अडचण आहे मला? नाही असेल तर सांग। तुला बोलायचंय नाही का? हा, तर इथे असताना तेव्हा इथेच असा, बघताय तर बघा, खऱ्या अर्थाने बघा, ऐकत असाल तर खऱ्या अर्थाने ऐका। फक्त शारीरिकदृष्ट्या इथे असू नका, तर तुम्ही मनाने चित्ताने पण इथे असलं पाहिजे। आज मला या इथे बहिष्यार शिक्षण मंडळाच्या या व्याख्यानासाठी निमंत्रित करणाऱ्या समन्वयक आमची मैत्रीण अनुराधा मोरे मॅडम आल्यानंतर खूप ओळखीचे चेहरे दिसत गेले मला इथे। तर त्यानंतर आहे सर, मराठी विभाग प्रमुख आदरणीय भोम सर, उषा पाटील मॅडम आणि डोंगरे मॅडम आमची जुनी मैत्रीण। तर आहे इथे खूप मोठा गोतावळा आहे आणि कुठे ना कुठे एक सर्कल कंप्लीट होत असतं। कुठल्या ना कुठल्या विद्यापीठी कामकाजात आपण भेटत असतो एकमेकांना। आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो,
मी आज बोलणार आहे तो विषय आहे सावित्री तू होतीस म्हणूनच. खरं तर सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोगही मी करते, परंतु आज कथाकथनातून सावित्रीबाईंचा प्रवास मला उलगडायचा आहे. तत्पूर्वी एक गंमत तुम्हाला सांगते. गंमत आहे पण त्याला कारुण्याची झालर पण आहे थोडी. तर मी व्याख्यानाला जाते, तिथला एक अनुभव. मी अशीच व्याख्यानाला गेले आणि तिथे गेल्यानंतर संयोजकांबरोबर मी येत होते, जसे मी आता मोरे मॅडम बरोबर आले तसं, आणि पोरं मला पाहून सैरा वैरा पळायला लागली. मी संयोजकांना म्हणाले की पोरं का पळतायत? तर ते शांतपणे म्हणाले की मॅडम नवीन प्राणी पाहिला की ते असेच करतात. हा विनोद होता बरं का. तर मी म्हटलं ठीक आहे सर, कारण नवीन प्राणी येतो कॉलेजमध्ये तेव्हा वक्ता म्हणून कुणीतरी व्याख्यानाला आलेलं असतं, भाषणाला, आणि पोरं जरा धसका घेतात आणि इकडे तिकडे सैरा वैरा पळायला लागतात. मी म्हटलं सर मी रजा काढून आली आहे, एवढं पेट्रोल पाणी खर्च करून आली आहे, मी व्याख्यान दिल्याशिवाय जात नसते. वक्ता मुळातच फार जिवट आणि चिवट प्राणी असतो, तो बोलल्याशिवाय जात नाही. तर मी म्हणाल मी काय, मला मुलं पाहिजे समोर, मी बोलल्याशिवाय जाणार नाही, आणि मी मुलं नसली ते काय भिताडाशी बोलू आहे. ते म्हटले मॅडम अगदी शांतपणे म्हणाले, प्रचंड अनुभवी असतील ते प्राध्यापक, आणि ते म्हणाले की मॅडम काहीच काळजी करू नका, या महाविद्यालयाला फक्त 2च गेट आहेत. एक गेट आम्ही कडेकुलपणे मस्त बंद करून ठेवलेला आहे, आणि ज्या 2-3 प्राध्यापकांची दहशत वाटावी अशी छान धष्टपुष्ट 2-3 प्राध्यापक मेन गेट समोर उभे केलेले आहेत. पोट्ट्यांना बाहेर जायचं आहे, पण पोट्ट्यांना आम्ही बाहेर जाऊ देत नाही म्हणाले. ही एवढी दहशत का वाटते तुम्हाला ऐकण्याची? कधी कधी मला असंही वाटतं की तुमच्या समोर जे काही वक्ते किंवा व्याख्याते आलेले आहे त्यांनी तुमच्या समोर रटाळ काहीतरी ठेवलेलं आहे, आणि म्हणून तुमची मानसिकता तयार झाली की भाषण व्याख्यान म्हणजे काहीतरी कंटाळवाणं असतं. होय, तसं बोलणारी ही माणसं आहेत. पण कोण काय बोलतं, तो किती चांगला बोलतो, किती वाईट बोलतो, किती अभ्यासपूर्ण बोलतो, आणि कुणाला पुन्हा ऐकावं हे ठरवण्यासाठी तुम्हाला आधी त्याला ऐकावं लागेल. व्याख्यान म्हटल्यानंतर लगेच पळण्याची तयारी असते आम्हाला, आमचं धोपटं उचलायचं आणि जिकडे वाट दिसेल तिकडे पळायचं. तर असं न करता ठीक आहे, तुम्हाला तो अधिकार आहे काय ऐकायचं, कुणाचं ऐकायचं, परंतु आधी आपली मानसिकता तयार करण्यासाठी पहिल्यांदा त्याला ऐकावं लागेल. बरोबर आहे? आणि मग ठरवा, ती व्यक्ती पुन्हा आली तर काही झालं तरी मी तिला ऐकणार आहे परत, आणि नाही मला फार रटाळ वाटलं, काही विशेष नव्हतं, तर पुन्हा ही व्यक्ती कुठेही दिसली तरी मी ऐकणार नाहीये, कुठेही कार्यक्रम असला तर मी ऐकणार नाहीये. त्यासाठी मी काय म्हणते, हमें सुनना जरूरी है. पण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे, सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता, आणि सगळीच बोलायला लागली मंडळी, तर ऐकणार कोण हो? तर ही मोठी विलापिका आहे सध्याची, असं मला वाटतं. तर मी तुम्हाला प्रवास सांगणार आहे सावित्रीबाईंचा, छोट्या छोट्या गोष्टींमधून, कारण गोष्टीच आणि आपलं खूप जुनं नातं आहे, खूप जुनं कनेक्शन आहे, ओल्ड कनेक्शन आपल्या बालपणापासूनचं. आता बघा, मी एक ओळ बोलणार आणि पुढची ओळ तुम्ही सांगणार आहात मला. एक होती, शाबास, एकदम चूक. एक गोष्ट जी मी ऐकली आहे, माझ्या आईने ऐकली, माझ्या आजीने ऐकली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे, आहेर सरांनी ऐकली, भाऊ सरांनी ऐकलेली आहे, डोंगरे मॅडमने ऐकली आहे, त्यांच्या आईने ऐकली आहे, त्यांच्या आजीने ऐकली आहे. बरं का, तुमच्या आईने आणि आजीने पण ऐकली आहे. एवढंच काय, तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे. ती गोष्ट बालपणापासूनची आपण ऐकलेली, अजूनही तुमच्या नेहमीत असेल. एक होती चिमणी, बरोबर? एक होती, एक होता, पटकन बोलायचं, मुख्य मुलं मला आवडत नाही. HPT फार मोठं नाव आहे असं आम्ही ऐकून आहोत. गावखेड्यावरची पोरं पटपट बोलतात तुमच्यापेक्षा. एक होती, एक होता, कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं. एक दिवस काय झालं, आणि चिमणीचं घर, कावळ्याचं घर, मग तो कुठे गेला? चिमणीला काय म्हणाला? मग ती त्याला काय म्हणाली? हा, लादायचं काय, त्या गोष्ट आहे ना ती. काय म्हणाली? अरे आपलं वय काय, आपण बोलतो काय, असं काय करते. मी जे सांगितलं त्याचा मतितार्थ असा की गोष्ट आपल्याशी किती कनेक्टेड असते ना. आज मी तुमच्याशी बोलणार आहे म्हणून काही तुम्ही रिव्हिजन करून आलेला नाही आहात.
ही गोष्ट बाई मॅडम विचारणार आहे, आता मला रिव्हिजन करून जावं लागेल, असं काही तुम्ही करून आलेला नाही आहात. गोष्टीचं आपलं खूप जवळचं नातं आहे, गोष्ट आपल्याला खूप आवडते, आपण वाढतो तशी गोष्टही आपल्या बरोबर वाढते आणि मोठी होते. आज तुम्ही सिनेमे पाहायला जाता, चित्रपट पाहायला जाता, म्हणजे काय करता, तुम्ही गोष्ट अनुभवायला जाता, पाहायला जाता. कुठला सिनेमा आता पाहायला गेला होता, रेहमान डकेतचा कुठला आलाय तो, धुरंधर. आता तुम्ही काऊ आणि चिवच्या गोष्टी नाही ऐकत, तर तुम्ही आता काय करता, तुम्ही आता मूवीज पाहता, म्हणजे गोष्ट आता दृश्य स्वरूपात पाहायला जाता. गोष्ट तुमच्या बरोबर मोठी झालेली आहे, आता ती काऊ चिवची राहिलेली नाही. तशीच मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे सावित्रीबाईंची. बाहेर मुलं आहेत, यायचंय का त्यांना, नाही तर तेवढं डोर तरी लावून द्या. अशी जाते का लाईफ मध्ये? बरं, तर सावित्रीबाईंच्या बालपणापासून मी त्यांचं चरित्र सांगायला तुम्हाला सुरुवात करते. काय होतंय, माईक नसला की होईल सुरू तो, पण इफेक्ट आणि ऊर्जा अधिक जाते आणि इफेक्ट येत नाही त्या गोष्टीला, मी जे सांगते आहे कथाकथन. तर सावित्रीबाईंचा जन्म झाला 3 जानेवारी 1831. 3 जानेवारी 1831 खंडोजी पाटलांच्या घरी साताऱ्यात नायगावी एक गोरीपान तरतरीत नक्षत्रासारखी सुंदर पोर जन्माला आली आणि तिचं नाव ठेवलं सावित्री. माय असा आनंद झाला त्या खंडोजी पाटलाला, पोर जन्माला आली. मग मी म्हणते तर खऱ्या अर्थाने प्रगत ते लोक होते जे पोर जन्माला घरात आली आणि गावभर साखर वाटली आणि आम्हाला गर्भलिंग निदान करताना कळलं की पोटात पोरगी आहे, आम्ही पोरी पोटातच मारायला लागलो. म्हणून मला वाटतं की औन्नत कोण होतं, औन्नत कोण होतं हा प्रश्न पडतो. आता मी जेव्हा इतिहास तुम्हाला सांगेन तेव्हाच मी कंपॅरेटिव्हली सांप्रत काळही तुम्हाला सांगेन. कंपॅरेटिव्हली आपण विचार करूया आज आणि कालमध्ये काय फरक होता, खरंच आपण प्रगत होत आहोत का. आपल्याला ढोबळ मनाने सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण आपल्याला डेप्थ माहिती नसते. तर आता आपण ते समजून घेऊया सावित्रीबाईंच्या चरित्राच्या बाबतीत. तर 3 जानेवारी 1831 खंडोजी पाटलांच्या घरी गोरीपान तरतरीत पोर जन्माला आली, गावभर साखर वाटली. हा आनंदी आनंद झाला. आहा, काय त्या पोरीला कुठे ठेवली काय, आणि तिचे लाडकोड किती पुरवते असं त्यांना झालेलं. खूप लाडाकोडात सावित्री वाढू लागली. लाडाने प्रेमाने तिला आई बाबा आणि घरचे म्हणायचे साऊ. साऊ हळूहळू मोठी होऊ लागली. 7-8 वर्षाची असेल. आठवडी बाजार भरायचा नाही गावामध्ये. बाबांनी पैसे दिले तिला आणि म्हणाले जा बेटा तुला काय खायचं ते खा, तुला काय खायचं ते घे. एवढं लाड आणि एवढं प्रेम त्या छोट्याशा साऊने पैसे घेतले आणि आठवडे बाजारात गेली. हा, तत्पूर्वी एक घटना, प्लीज क्लोज दिस डोअर प्लीज. तर तत्पूर्वी परकरी पोलकी वय असेल साऊचं आणि साऊ आमराईत गेली आपल्या सवंगड्यांसोबत खेळण्यासाठी. आमराईत गेल्यानंतर तिला दिसलं खेळता खेळता एका झाडावर सुंदरसं घरटं आणि त्या घरट्यात पांढरी शुभ्र अंडी याची पक्ष्यांची अंडी. आणि त्या अंड्यांकडे पाहता पाहता गंमत वाटली, जवळ जाऊ लागली. जवळ जशी गेली तशी तिला दिसलं की त्या अंड्यांजवळ काळा खभिन्न एक विषारी नाग फणा उगारून ती अंडी खाण्याच्या बेतात आहे. तळपायच्या मस्तकात गेली. प्रचंड राग आला तिला, काय करावं काय कळेना. सगळे मित्र जमले, प्रचंड घाबरले, गावाकडे धूम ठोकली. एकटी साऊ 7-8 वर्षाची तिथून हल्ली नाही. तिने काय करावं, तो नाग जसा ती अंडी खाण्यासाठी जवळ जाऊ लागला तसं ती काय करू आणि काय नको असं तिला झालं की काही झालं तरी त्या गरीब पक्ष्यांची अंडी याला खाऊ देणार नाही. तो ही अंडी खाणार म्हणजे त्या पक्ष्यांवर अन्याय की हे चुकीचं आहे. आणि मग काय करावं, एक अणुकुचीदार दगड जवळ पडला होता, तो तिनं उचलला आणि नेम धरून नागाला मारून फेकला. तो नागाला अचूक लागला. नाग सळसळ करत खाली आला, अगदी जवळ आला, अगदी तिच्या पायाजवळ आला आणि तिला चावणार तितक्यात एक लाकडाचा दांडका तिथं पडला होता, तो तिनं उचलला आणि नागावर दनादन वार करू लागली. आणि ते वार करताना ती म्हणत होती, सोकावला सोय गरीब पक्ष्यांची अंडी खातोच म्हणजे त्यांच्यावर अन्याय, हा अन्याय होऊ देणार नाही. क्रांती ही आहे क्रांतीची लक्षणं. बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हटलं जातं. तर सावित्रीनं त्या नागावर दनादन वार केले आणि तो नाग गतप्राण झाला. तितक्यात गलबल ऐकू आली. गावाकडून सगळी मुलं आपल्या पालकांना घेऊन आलेली आणि त्यात खंडोजी पाटील सुद्धा, साऊचे वडील ते आले. सगळ्यांना वाटलं एवढा साऊला नाग चावला असेल की काय. पाहतात तर काय, तिच्या पायाजवळ नाग गतप्राण होऊन पडलेला, हातात लाकडाचा दांडा, केस विखुरलेले,
डोळे विस्पारलेले आणि परकरा चवचा खोचलेला रणचंडीचंच रूप दिसत होतं ते अन्यायाविरोधात उभं ठाकलेलं. आणि मग तिचं कौतुक करायला हवं होतं ना रे सगळ्यांनी, पण कौतुक कोणीच केलं नाही. गोष्ट सांगते मी 1831 मध्ये तिचा जन्म झाला. ही गोष्ट मी सांगते 48 वगैरे 1848 वगैरे 38 वगैरे 38 वगैरे 7-8 वर्षांची असेल. खंडोजी पाटलांनी डोळे विस्फारून तिच्याकडे पाहिलं. हे काय पोरीचं रूप, नाग मारला अक्षरशः 7-8 वर्षाच्या आपल्या साऊनं. वडील शब्दातून काहीच बोलले नाही, त्यांचे डोळे बोलत होते की ही पोर काहीतरी येगळी आहे बरं का. पण ओठांनी बोलले नाही, शब्दांनी बोलले नाही, कारण तो काळ काही खुलेपणाने बाईचं कौतुक करण्याचा नव्हता आणि मला वाटतं आजही नाही. कर्तबगार बाईचं खुलेआम जाहीरपणे कौतुक करणं आजही या पुरुषी व्यवस्थेला शक्य झालेलं नाही. मी पुरुषी व्यवस्था म्हणते. या पुरुषी व्यवस्थेमध्ये पुरुषही आहेत आणि बायाही आहेत. म्हणजे अशा बाया आहेत, अशा स्त्रिया आहेत ज्यांची धडं बाईची आहेत पण डोकी पुरुषांची आहेत. मी पुरुषांविरोधात बोलत नाही, बोलणार नाही. मी या व्यवस्थेविरोधात बोलते जी एकांगी आहे. पुरुष म्हणून प्रिव्हिलेजेस दिले गेलेले आहेत आणि स्त्रियांवर नेहमीच गोष्टी लादल्या गेलेल्या आहेत. कर्तबगार स्त्रीचं कौतुक करणं किंवा ती कर्तबगार आहे हे मान्य करणं आजही इथल्या एकांगी व्यवस्थेला शक्य झालेलं नाही. हे मी सप्रमाण बोलते आणि जबाबदारीने बोलते आहे. आणि या विरोधात तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण बोलूच या, काहीच अडचण नाही आहे. तर तोही काळ नव्हता एखाद्या बाईचं मोठेपण मान्य करणं, स्वीकारणं आणि जाहीरपणे कौतुक करणं. आजही ते होताना दिसत नाही. संसदेत एखादी खासदार हसली तरी ते इतर सांसदांना सहन होत नाही. बाईच्या हसण्यावर, तिच्या वावरण्यावर आजही बंधनं आहेत. असो, तर सावित्री घरी आली. मग आठवडे बाजार भरायचा. काही दिवसांनी या गोष्टीचा विसर पडला आणि मग हातात पैसे दिले बाबांनी आणि म्हटले जा तुला काय खाऊ घ्यायचा. सावित्री एवढीशी, आणि तिला वाटत नव्हतं मी काहीतरी वेगळं केलंय, त्या नागाला मारून वगैरे असं काही वाटलं. आणि मग ते पैसे घेऊन ती आठवडे बाजारात गेली. आठवडे बाजारात गेल्यानंतर खाऊ घेतला. खाऊ खात येते आहे. मध्येच तिला एक मोठा गोळका दिसला आणि त्या गोळक्याच्या मधोमध एक फादर उभे आहेत आणि ते फादर अशी बारीक बारीक पुस्तकं पोरांना वाटतायत. फुकट वाटतायत. का वाटतायत? तेव्हा आपण स्वातंत्र्य मिळालेलं होतं, आपल्याला पारतंत्र्यात होतो आपण. कुणाची सत्ता होती भारतावर? ब्रिटिशांची सत्ता होती. मेकॉलेची पाझर पद्धती माहिती आहे शिक्षणाबाबतीची तुम्हाला? मेकॉलेची शिक्षणाबाबतची पाझर पद्धती माहिती आहे का तुम्हाला? बरं, आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि इंग्लंडहून येताना मुठभर लोक ते घेऊन आलेले होते. मुठभर आले आणि राज्यकर्ते बनले. हे तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं आहे. आले आणि इथे तयार नोकर वर्ग तयार करायचा म्हणून वरच्या वर्गाला शिक्षणाची गोडी लावायची. ते पाझर खाली येईल आणि आपल्याला इथे रेडीमेड नोकर वर्ग मिळेल असा त्यांचा हेतू. म्हणून त्यांनी सुरुवातीला काय केलं, अशी बारीक बारीक सचित्र पुस्तकं वाटायला सुरुवात केली भारतीयांना. म्हणजे त्यांना गोडी लागेल पुस्तकांची. ती चाळायला तर लागतील आणि मग अक्षर गिरवायला लागतील, शब्द गिरवायला लागतील, बोलायला लागतील, वाचायला लागतील वगैरे वगैरे. आणि मग ती पुस्तकं वाटत असतानाचा तो फादर आणि ती गर्दी, छोटीशी साऊ, तिला पण गंमत वाटली. अरे मला हे पुस्तक पाहिजे. मग ती गर्दी चिरत मध्ये गेली. त्या फादरच्या जगा ओढला आणि म्हटली मला पण एक पुस्तक हवंय. फादरला गंमत वाटली. एवढीशी पोर घाबरतच नाही कुणाला. मग त्यांनी एक पुस्तक तिला दिलं. असा आनंद झाला. माय सावित्रीला नाचत नाचत घरी आली. बघा, एक तर हवी ती गोष्ट मिळाली, फुकट मिळाली. खूप आवडतं आपल्याला फुकट. त्या छोट्या साऊला पण गंमत वाटली. ती नाचत नाचत पुस्तक घेऊन घरी आली. आल्या म्हणाली अंगणातच, कुणाला दाखवून कुणाला नाही असं ते झालं. बाबा 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 बसलेले खाटावर अंगणात. बाबा बाबा बघा ना मी काय आणलंय. अहो बघा तरी मी काय आणलंय. बाबांनी एक नजर तिच्याकडे टाकली. बाबांचा संताप झाला. बाबा उठले, तळपायची आग मस्तकात गेली. दान 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 पावलं टाकत तिच्या समोर आले. तिच्या हातातून पुस्तक हिसकावलं आणि ते जवळच मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं आणि म्हणले याद राख, परत पुस्तक घरात आणशील तर तुझ्या हातात परत पुस्तक दिसायला नको. आता तुम्हाला प्रश्न नाही पडत का रे की एवढा लाडकोड करणारे बाबा पोरीच्या हातात पुस्तक दिसल्यावर त्यांना एवढा राग काय यावा? एवढं काय विपरीत वागली होती?
काय आणली होती तिने गोष्ट की बाबांना राग यावा? बोला, बोललं पाहिजे बाळाचं. मी एकटी बोलणार नाही आहे. पुस्तक साधं चित्र असलेलं होतं बाळा. हा? त्यावेळेस बरोबर. स्त्रियांचा अधिकार नव्हता शिक्षण घ्यायचं, त्याच्यामुळे त्यांनी पुस्तक आणले नव्हते त्यांना. गुड. आणखी कोण बोललं इकडे? मुलगी बोलली कुठेतरी. हा बाळा. तेवढा अधिकारही नव्हता स्त्रीला. हा, मग पुन्हा त्या उत्तरातून प्रश्न निर्माण होतो की का नव्हता? कारण की पुरुषी व्यवस्था तेव्हा जास्त होती. त्यांना कसलं भय वाटत होतं का? कसलं भय वाटत असेल ना, बाई शिकली तर कसलं भय वाटत होतं? काय होईल? बाई शिकली काय होतं रे शिक्षणातून? आता बघा, प्रश्न निर्माण होतात ना, आपल्याला कळायला लागतो भोवताल, आपण अस्वस्थ होतो, आपल्याला प्रश्न पडायला लागतात. बाईने प्रश्न विचारले असते मग बाईला पडलं असतं ना चांगलं काय वाईट काय. आपण जे करतो आहोत ना ते आपल्यावर लादलं जात आहे, आपल्यावर दडपण आहे, धान्य आहे, जुलूम आहे, अत्याचार आहे. आत 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 खोलीत बाई चुलानी मूल रांधावाडा पुष्टी काढा. स्त्री म्हणजे सांभाळण्याची गोष्ट, स्त्री म्हणजे जतन करून ठेवण्याची गोष्ट. आतल्या खोलीत एवढा मोठा घुंगट, तिने सगळ्यांसमोर यायचं नाही, चांगलं मुलं खायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही, सगळ्यांसमोर यायचं नाही. किती 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 गोष्टींचं त्याच्यावर दडपण होतं. बाई शिकली की बाईला कळायला लागेल वास्तव काय अवास्तव काय, आणि ती प्रश्न विचारू लागेल. आणि प्रश्न विचारणारी बाई या व्यवस्थेला कधीच आवडलेली नाहीये, कधीच नाही. रवींद्र कुंवर हिंदीतले खूप चांगले कवी आहेत. ते म्हणतात औरतें बहुत अच्छी होती है. गौर से सुनिए ना, मला खूप आवडतात ह्या ओळी, मी प्रेम करते या ओळींवर. मला विशेष या ओळींचं असं वाटतं की एका पुरुषाने बाईविषयी लिहिलेलं आहे. बाईचे पाय खेचते इतके की एका पुरुषाने इतकं संवेदनशीलतेने बाईवर लिहिले, तर मला फार छान वाटतं ते. रवींद्र कुंवर म्हणतात की औरतें बहुत अच्छी होती है जब वो हा में हा मिलाती है. कोणती बाई चांगली असते बघा. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ी होकर बोलने लगती है. आम्हाला स्वतंत्र मत, निर्णय आणि भूमिका असणारी बाई आवडत नाही, अजिबातच आवडत नाही. आणि नंतर मग जात, धर्म, वंश, पंथ, लिंग यानुसार या निकषानुसार होणारं शोषण तर तिचं आणखी वेगळं असतं. लक्षात घ्या. मुळात आम्हाला बोलणारी बाई आवडत नाही. सुमार बुद्धीची लोक फार आवडतात या व्यवस्थेला. जी विचारच करत नाही ती म्हणतात होय बा, तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे बा, तसंच करू बा. होय बा असे लोक या व्यवस्थेला खूप आवडतात, जे सुमार बुद्धीचे असतात, ज्यांना प्रश्न पडत नाही, त्यांना स्वतःचं मत नसतं, भूमिका नसते असे लोक. आणि त्या काळी अशी आवाई सुद्धा उठवली होती की बाई शिकली आणि तिचा नवरा जर जेवायला बसला तर त्याच्या ताटात अळ्यावळ वळते. हे बघा, हे सगळेच भ्रम होते. बाया शिकल्या, आता बघा इथे आहोत ना आम्ही, तर प्राध्यापिकाच अधिक आहे 7-8-10 काय असतील त्या. मुलींची संख्या पण मुलांपेक्षा लक्षणीय आहे. आणि जे काही व्यवस्थेने अवया आणि बोंबाबोंब केली होती त्यातलं काही आज झालेलं नाहीये. आमच्यातली एक पंतप्रधान पण झाली, 2 राष्ट्रपती झाल्या, आम्ही विमानं उडवतो, आम्ही मोटारी चालवतो, आम्ही शिकवतो, आम्ही केसेस लढतो, आम्ही उपचार करतो, आम्ही डॉक्टर पण झालो. यातलं काहीही झालेलं नाही. आपण भ्रमात जगणं सोडलं पाहिजे आणि आपण विज्ञानवादी झालं पाहिजे. तर हे सगळं होईल आणि हे भय आणि ही भीती, हा अफवा, हे भ्रम त्या व्यवस्थेवर घट्ट होते. आणि सावित्रीबाईच्या हातात, छोट्या साऊच्या हातात पुस्तक दिसलं, बापाच्या तळपायच्या आत गेली मस्तकात, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या युलेशा पुरीच्या हातात पुस्तक, बया 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 कठीण झालं की हे. आणि मग ते पुस्तक दिलं भिरकावून, पोरगी रडली, ओरडली, भेकली, लय रडली, पण पुस्तक तिला मिळणार नव्हतं. बघा त्या व्यवस्थेचा पगडा खंडोजी पाटलांच्या मनमेंदूवर किती घट्ट होता. त्या दिवशी सगळे जेवले, छोटी साऊ झोपली, जेवली नाही आणि झोपली पण नाही. तिला काय झोप पण येईल. डोळ्यासमोर काय फिरत होतं तिच्या? डोळ्यासमोर काय फिरत होतं तिच्या? पुस्तक. तिला काही झालं तरी पुस्तक हवं होतं. मग तिला वाचता येत होतं रे? तिला शब्द काहीच येत नव्हतं, ओचा ठो कळत नव्हता. तिला काय करायचं होतं? तिला फक्त या गुळगुळीत मुखपृष्ठावर हात फिरवायचा होता पुस्तकाच्या आणि सुगंध घ्यायचा होता नवीन पुस्तकाचा ऊर भरून. पण ती परवानगी सुद्धा त्या काळाने तिला दिली नाही. सावित्री सारखी पुस्तक 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 चालू होतं तिचं.
ही जेवली नाही. आपण अलीकडे एक प्रकार शिकलोय, इमोशनल ब्लॅकमेलिंग. करता ना तुम्ही खूप वेळा, तसं तिने पण केला. जा बाबा, मला पुस्तक नाही ना, मी जेवणार नाही. तिला वाटलं बाबा येतील म्हणतील, उठो माय पुस्तक पाहिजे तुला, जा त्या आण ते पुस्तक आणि घे. तिचेच वडील होते ते म्हणले नाही. त्या दिवशी सगळे जेवले, झोपी गेले. साऊला झोपी आली ना, डोळ्यासमोर सतत पुस्तक. साऊ उठली, पाहिलं तिने, सगळे झोपी गेले. मुख्य दरवाजा उघडला, अंगणात आली, अंगणातून गेली. कुठे गेली? कुठे गेली? मातीच्या ढिगाऱ्यावर गेली. तिथं पुस्तक होतं ठेवलेलं, फेकलेलं, सॉरी. ते पुस्तक तिनं उचललं, आपल्या परकराच्या ओच्यात लपवलं आणि घरात आली. घाबरी घोबरी होऊन, कुठे ठेवू पुस्तक? परत बाबांच्या नजरेला आणि कुणाच्या नजरेला पडलं तर पुन्हा मागच्या ठिकाणी फेकतील, की दिसणार नाही, सापडणार नाही. मग अशा वेळेला काय करावं? पूर्वी तुळया असायच्या ना, सप्र, कौलं, सप्र. त्या सप्रात आहे ना सुरळी करून पुस्तक खोचून ठेवलं तिने. येता जाता पाहायची, बाकी कुणाला नाही दिसायचं. आपली गंमत आपल्यालाच माहित असते ना फक्त. तर ती गंमत फक्त तिलाच माहिती. आता पोरीच्या हातात पुस्तक दिसलं, पोरगी हाताबाहेर चालली की काय, खंडोजी पाटलांनी 9व्या वर्षी लग्न ठरवलं, वयाच्या 9व्या वर्षी. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय बुवा? पूर्वी फार लवकर लग्न व्हायची. तुमचं वय किती आहे? अजिबात कंपॅरिझन करू नका. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा. 12 वर्षाच्या ज्योतिबांबरोबर 9 वर्षाच्या साऊचं लग्न ठरलं. मस्त लग्न करून दिलं छानपैकी आणि पोरगी सासरी निघाली. तिच्याकडे इतक्या बावल्या होत्या, इतकी बोळकी होती, इतके भातुकलीचे खेळ होते. परंतु सासरी जाताना तिने काहीच घेतलं नाही. बरोबर काय घेतलं माहितीये का? फक्त शालूच्या पदराच्या कोपऱ्यात सुरळी करून पुस्तक लपवलं होतं, ते काढलं आणि त्या शालूच्या कोपऱ्यात लपवलं पदरात आणि सासरी आली. सासरी आल्यानंतर भांबावलेल्या मुलाच्या छोट्याशा नवरीनं काय शोधावं? सासरी आल्यावर तिने शोधलं. काय शोधलं? पुस्तक तिच्याकडेच होतं. काय शोधली? कुठली जागा? कुठे ठेवणार? असं मेजावर ठेवणार का? खुर्चीवर ठेवणार का? कुठे ठेवणार? कुठे ठेवणार? आणि परत अडगळ शोधली. परत तिने काय केलं? वरती सपना सुरळी करून पुस्तक लपवून ठेवलं. आम्हा बायकांचं अख्खं आयुष्य अडगळीत गेलं माय. पळसाला पानं घरोघरी, जे तिकडं तेच इकडं. काही वेगळं नव्हतं. कारण काय? सगळीकडे मानसिकता सारखीच. इकडे आल्यानंतर सतत पाहायची. इकडे हिची गंमत फक्त हिलाच माहिती. हे कोणाला माहित नाही की इथे पुस्तक ठेवलेले म्हणून. बापरे, किती भीती, किती दडपण, किती भय. हे पुस्तक पाहिलं तो काय होईल माझं? अरे काय बॉम्ब होता की काय? पुस्तक बॉम्बच वाटत असावा त्यावेळी. ते म्हणते बाईनं वाचलं म्हणजे काहीतरी बॉम्बस्फोटच होईल म्हणजे काय? ती प्रश्न विचारायला लागेल. मग आम्ही काय उत्तरं द्यायची? आम्ही सांगायचं युगायुगांपासून आम्ही तुम्हाला खोटं सांगत आलोय म्हणून. साडे उपवास तापास व्रत वैकल्य तुमच्या माथ्यावर मारलेत म्हणून. आणि सांगितलं की आमच्या दीर्घायुसाठी उपवास तापास करत जा. बाईच्या दीर्घायुसाठी माणूस एकही उपवास करत नाही. करतो का? बाया कोणते उपवास करतात नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी? पटकन बोला. वटपौर्णिमा. ते उत्तरेकडे करवा चौथ वगैरे करतात. आणखी काय काय करतात? पण एक उपवास सांगा मला आता जी बाईच्या दीर्घायुष्यासाठी किंवा तिच्या चांगल्या राहण्यासाठी पुरुष करतात. नाही, कारण ही व्यवस्था पुरुषांनी बनवलेली. लक्षात घ्या. सगळे धर्म त्यांचे संस्थापक पुरुष आहेत. सगळ्या धर्मग्रंथांचे लेखक पुरुष आहेत आणि त्यांनी त्यांच्या सोयीनं त्यांच्या पक्षात सगळे धर्मग्रंथ लिहिलेले आहेत. आणि बाईवर दडपण दडपण दडपण. मंगला आठलेकरांचं पुस्तक वाचा, महापुरुषांच्या नजरेतून स्त्री. भारी आहे. सगळ्या धर्मांचं विश्लेषण केलंय त्यांनी. आणि संस्थापकांनी, पुरुष धर्म संस्थापकांनी कसं स्वतःच्या पक्षात सगळं घेतलंय, प्रिव्हिलेजेस घेतलेले आहेत स्वतःला, ते तुम्हाला दिसतील. मी संदर्भ बोलते आणि ऑब्जेक्शन असेल तर आपण चर्चा करूच या. मी सातत्याने हे सांगते आहे. तर सावित्री इकडे आली. तिची गंमत फक्त तिलाच माहिती. ती वाट बघते कधीतरी ते पुस्तक मला हाताळायला मिळेल, ऊर भरून श्वास भरून तो सुगंध आत घ्यायला मिळेल आणि त्या गुळगुळीत मुखपृष्ठावरून हात फिरवता येईल आणि काळजाशी मला ते पुस्तक कवटाळता येईल. पण त्या काळाने तिला ती परवानगी दिली नाही. तर एक दिवस ज्योतिबा गेले शेतात आणि एक दिवस सासूबाई म्हणाल्या, साऊ इकडे ये, आज ज्योतिबाला तुळशी दोरी घेऊन जायची शेतात. असा आनंद झाला माय छोट्या साऊला, असा आनंद झाला. मी तर म्हणते जगातली पहिली सून असेल.
सासूनं काम सांगितल्यावर आनंद झाला. सासूनं काम सांगितल्यावर आनंद झालेली ती पहिली सून असेल जगातली. तिला काय आनंद झाला. सासूला वाटत असेल बघ कसं कामाला लावलं तुला, आणि ही म्हणते बघ आता मी पण काम करते. तिला कोणतं काम करायचं होतं ते आपल्याला कळेल आता. आणि मग साऊने काय केलं, पूर्वी शिदोरी न्यायचे, टोपलीत न्यायचे ना, पाटी असायची. टिफिन डबे वगैरे असं काहीही नव्हतं. माहिती आहे तुम्हाला, गावाकडचं आहे कोणी माहिती असेल? अरे वा, छान बाळा, काय नाव? ऋतुराज. किती सुंदर नाव आहे. तर तुला माहितीये राज ठाकरेंचं खरं नाव ऋतुराज आहे. तर ऋतू काढून टाकले ते राज ठाकरे म्हणून प्रचलित झाले. छान नाव आहे. ओके. तर शिदोरी टोपलीत पाटीत, त्याच्या काळांच्या आधी पाटीत धुडक किंवा धडूत किंवा उपर्ण, ते खास अन्न बांधायचा कपडा असतो. तो खास अन्न बांधायचा, त्याच्यात तो रुमाल असतो. आता वेगवेगळ्या प्रादेशिक भागांमध्ये त्याला वेगवेगळं नाव दिलं जात. तर हे जे धुडकं आहे, हे धुडकं खाली अंतरायचं, त्यावर भाकर टाकायची. मग तिने पण ते धुडकं घेतलं. या धुडक्याचा इतका सुंदर वास येतो, इतका सुंदर वास येतो, इतका सुगंध येतो, कसला कसला येतो. ताकाचा, लोणच्याचा, दशमीचा, भाजीचा, कालवणाचा, भाकरचा. किती धुतलं तरी त्याचा तो सुगंध जात नाही. तो रितेश देशमुख म्हणतो ना, सर्फ लावून धुवून टाक. सर्फ लावून धुतलं तरी पण वास जात नसतोय, सुंदर वास येतोय बरं का. आणि मग ते धुडकं अंतरलं, त्यावर टाकली भाकरी, त्यात टाकली भाजी, पुन्हा टाकली भाकरवर ठेवलं पुस्तक, पुस्तकावर टाकली भाकर, चारी कोपरे बांधले, चांगले गच्च आवळले, टोपली घेतली डोक्यावर, धाड काळजाचे ठोके वाजताय. निघाली शेताकडं निघाली. आणि आता मनात प्रचंड चलबिचल. माय पुस्तक तर आणलंय, फादर मातीचा ढिगारा, ते सुरळी, तर पुन्हा अडगळ, आणि आता शिदोरीच्या टोपलीत. बघा त्या पुस्तकाचा कसा प्रवास झालाय. आणि लबाडांनो, आमच्याकडे एवढी मोठी मोठी ग्रंथालय आहेत, आम्ही तिकडे फिरकत नाही रे. हीच परिस्थिती आहे ना. त्या पोरीला ते एक पुस्तक पाहायचं होतं डोळे भरून, तिला ते पाहता आलं नाही. आमच्याकडे आता मोठी मोठी कपाटं भरून पुस्तकं पडलेत, आमची पोरं तिकडे फिरकत नाही. सगळीकडे हीच तर आहे. तर निघाली शेताकडे निघाली. आणि काळजाचे ठोके धाड वाजताय. आता ज्योतिबा म्हणतील, ते ज्योतिबा म्हणले नाही शिकायचं, हे पुस्तक कशाला आणलं, तर कायमचा पुस्तकाचा विरह. मग गेली, शिदोरी खाली ठेवली. ज्योतिबा हात धुवून आले, ज्योतिबांना जेवण वाढलं आणि पुस्तक पदराच्या आडपुढ्याला लपवून ठेवलं. ज्योतिबाने पहिलाच घास तोंडात घेणार, तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं तिच्या हातातल्या पुस्तकाकडे. हात असे थरथर कापताय आणि हातात ते पुस्तक आहे. आणि आता हे पुस्तक ज्योतिबांनी पाहिलं. ज्योतिबांना ती शेठजी म्हणायची. काय म्हणायची? शेठजी. आणि ज्योतिबा पण खूप आदराने बोलायचे, बाई म्हणायचे. बाई काय म्हणायचे? हे उत्तम सहजीवनाचं उदाहरण आहे ज्योतिबा आणि सावित्रीचं. बाई आणि पुरुषानं एकमेकांविषयी सन्मान आदराने कसं वागावं, उत्तम सहजीवनाचं उदाहरण आहे. रिस्पेक्ट, गिव्ह अँड टेक असतो. बरोबर आहे ना. तुम्ही दिला तो तुम्हाला मिळतो. तर सावित्रीबाईंनी ते पुस्तक असं काढलं त्या पदराच्या बाजूने. आणि बापरे, ज्योतिबांचं लक्ष त्या पुस्तकाकडे गेलं. हातात घास आहे, पहिलाच घास तोंडात घेणार. आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं की साऊच्या हातात पुस्तक आहे. आणि ते म्हटले, बाई अहो हे काय आणलं? पुस्तक? हो बघू तरी पुस्तक आणलंय. गिरवायचंय तुम्हाला? शब्द गिरवायचे, वाचायचंय, अक्षर गिरवा, शब्द गिरवा. अहो बोला ना. सावित्रीने दीर्घ श्वास घेतला आणि हो चा होकारा दिला. आणि त्या क्षणापासून त्या मातीच्या पाटीवर तिचं अक्षर गिरवणं सुरू झालं. शेतातल्या मातीच्या पाटीवर तिचं शिक्षण सुरू झालं. काडीच्या साह्यानं अ ती गिरवायला लागली. आणि भारतातली पहिली बाई शिक्षित झाली. भारतातली पहिली मुख्याध्यापिका, पहिली प्रशिक्षित शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षणाने माणसाला प्रश्न पडायलाच पाहिजे. आणि तुम्हाला पडत नसतील तर तुम्ही शिकत नाही आहात. तुमचं शिक्षण ही प्रक्रियाच पूर्ण होत नाही. लक्षात घ्या, प्रश्न पडलेच पाहिजे. त्या प्रश्नांचा पाठलाग आपण केलाच पाहिजे.
आणि तसं होत नसेल ना तर तुमचं काहीतरी चुकतंय, तुमची प्रक्रिया चुकते, काहीतरी कोणीतरी कुठेतरी चुकतंय. तुम्हाला द्यायला कोणीतरी कमी पडते किंवा तुम्ही घ्यायला कमी पडतात. ही शिक्षण प्रक्रिया पूर्ण यशस्वी होत नाही, हे लक्षात घ्या. सावित्रीबाई शिकल्या आणि सावित्रीबाईंना प्रश्न पडला तर त्यांनी ज्योतिबांना विचारला, अहो शेठजी, मी आता शिकले पण माझ्या माय बहिणी अज्ञान आम्ही याच्या गर्दीत खोल गर्दीत रुतून बसल्यात की त्यांना कोण काढणार तिथून? आपण काय करायला पाहिजे? आपण शिकवायचं का त्यांना? 1 जानेवारी 1848 पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सावित्री आणि ज्योतिबांनी काढली. 1 जानेवारी 1848. त्याला म्हणतात स्त्री मुक्ती दिन. बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मी म्हणते स्त्री मुक्ती दिन आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला अस्तित्व कळालं, आमचा स्वाभिमान कळाला, आमच्या जगण्याचे कारण कळालं आम्हाला. आम्ही शिक्षित होऊ लागलो. 1 जानेवारी 1848 पुण्यातल्या भिडेवाड्यात सावित्री आणि ज्योतिबांनी पहिली शाळा काढली. हे तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये भाषणांमध्ये बोललेले आहात. तुम्हाला हेही माहितीये, तुम्ही हेही सांगितले की शेणा मातीचा मारा त्यांना सहन करावा लागायचा. एवढं नव्हतं रे, एका मिनिटात एका सेकंदात सांगण्यासारखी ती गोष्ट नाहीये. त्यांनी भयावह सोसलं. 3 जानेवारी 1831 ला जन्म झालेली छोटी साऊ 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात शाळा काढते. तेव्हा ती किती वर्षाची होती? 31 ते 48. एवढं अवघड गणित आहे. 17 वर्षांच्या होत्या, केवळ 17 वर्षांचा. आपलं वय काय? 19-20च्या घरात वगैरे असाल तुम्ही, बरोबर? 17 वर्षाची ती एवढी पोर पहिली भारतातली शाळा काढते, मुलींची शिकवायला जाते. प्रचंड मानसिक त्रास तिला सहन करावा लागतो, शारीरिक त्रास सहन करावा लागतो, अर्वांच्या शिव्या खाव्या लागतात. ती मागे हटत नाही. 2 पाताळे न्यायची ती आपल्या बरोबर. घाणेरडं पाणी फेकणं, घाण फेकणं तिच्या अंगावर, घाणेरडं बोलणं, सगळी पुण्यातली भट मंडळी या पद्धतीने त्रास द्यायची. आणि मग येताना जाताना तो त्रास सहन करावा लागायचा. 2 साड्या आपल्या बरोबर असायच्या त्यांच्या बरोबर. एक जी जाताना घालावी लागायची, पुन्हा शाळेत गेल्यानंतर बदलायची, स्वच्छ साडी घालून पोरांना शिकवायचं आणि पुन्हा मानसिक तयारी की मला काहीतरी चांगलं करायचं म्हटल्यानंतर हे सहन करावं लागेल. येताना पुन्हा ती घाणेरडी साडी घालायची, पुन्हा रस्त्याने यायचं. हा सगळा त्यांचा रोजचा क्रम होता. एक दिवस पुण्यातल्या त्या रस्त्याने जाताना तुम्ही फुलेवाडा पाहिलाय का बाळांनो? बरं, कुठे गेलेल्या मग सहलीला तुम्ही? आपलं सक्षमतेचं ओरिजिन तुम्हाला माहित नसेल ना तर हे फार दुर्दैवी आहे. आपली ऊर्जास्थानं तुम्हाला माहित नसतील, आपली खरी तीर्थक्षेत्र तुम्हाला माहित नसेल तर हे प्रचंड वाईट आणि दुर्दैवी आहे. मला थोडं उशिरानेच जाग आली. 8 वर्षांपूर्वी फुलेवाडा पाहून आले. पुण्यातल्या गंजपेठेत आहे फुलेवाडा. अत्यंत सुस्थितीत आहे, जिथे ज्योतिबा आणि सावित्रीबाई राहायचे. सगळ्यांसाठी खुला आहे, कधी जाऊन तुम्ही पाहू शकता. भिडेवाड्याचा आता राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे म्हणजे ते शासनाने जाहीर केलंय. एक खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मी भिडेवाडा पाहिलंय. 8 वर्षांपूर्वी गेले तेव्हा भिडेवाडा कोसळायला आला होता. ती सागाच्या अशा पायऱ्या, जुन्या पद्धतीच्या वाड्यांना असतात ना तशा पायऱ्या, आणि त्या सागाच्या पायऱ्यांवर इतकी धूळ वगैरे साठलेली, खाली सगळी दुकानं, व्यावसायिक, आणि वरती भिडेवाडा कोसळते काय आपण पाऊल टाकल्यावर असं वाटत होतं. मेन रोडला आहे, दगडूशेठचा गणपती आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला आहे भिडेवाडा. तुम्ही गुगल सर्च केल्यानंतर, व्याख्यानंतर तरी पाहायला मिळेल. आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलात तर क्या बात आहे. मी तर म्हणते सगळ्यांनीच गेलं पाहिजे, मुख्यतः मुलींनी तर ते पाहायलाच पाहिजे की माझ्या सक्षमतेची सुरुवात कुठे झालेली आहे. तर फुलेवाडा जो हाताने सारवला सावित्रीबाईंनी, तो फुलेवाडा सुस्थितीत आहे. अस्पृश्यांसाठी जी विहीर खुली करून दिली सावित्रीबाई ज्योतिबांनी, ती विहीर तिथं तशीच आहे सुस्थितीत. ज्योतिबांचं ओरिजिनल पिक्चर तिथं आहे, ओरिजिनल चित्र तिथं आहे, फोटो तिथं आहे. जेवणाची खोली, त्या कुठे स्वयंपाक बनवायच्या, सगळं पाहायला मिळतं. खूप सुंदर पद्धतीने जतन केलंय. जरूर जा, फक्त सोमवारी जाऊ नका, सोमवारी सुट्टी असते तिथे. अवश्य जा. पुण्यात आपण असं खूप वेळा जातो पण आपण तिथे जात नाही, तर तिथे ते आपण गेलं पाहिजे. तर त्या भिडेवाडा मी पाहायला गेले तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. माझी 2 मुलं, माझा नवरा माझ्या सोबत होता आणि मी वरती चालले होते पण मी थांबले, जरा थबकले. म्हटलं आपण पाय टाकला वरती आणि ते सगळं असं कोसळायला आलेलं आहे. ते आपल्याला फार वेदना होतील ते पाहताना, आणि काय कोसळलं आपल्या समोरच तर वाईट वाटेल म्हणून मी काय केलं, वरती गेले नाही. पण त्या पायऱ्यांना मी नमस्कार केला. त्या पायऱ्या ज्या सागाच्या होत्या, कारण त्या पायऱ्यांना कधीतरी सावित्रीबाईंचे पाय लागलेले आहेत. कधीतरी त्या पायऱ्यांना लहुजी वस्तादांचे पाय लागलेत, कधीतरी त्या पायऱ्यांना ज्योतिबांचे पाय लागलेत, कधीतरी त्या पायऱ्यांना फातिमा बीचे पाय लागलेत आणि मुक्ता साळवेचेही पाय लागलेले आहेत.
त्या भिडेवाड्याच्या त्या पायऱ्यांना नमस्कार केला, तिथली धूळ कपाळी गोंदून घेतली, घरी आले. प्रचंड वेदना झाल्या आणि एक लेख लिहिला, तो सकाळमध्ये छापून आला होता, भिडेवाडा कोसळतोय मित्रांनो. आणि 3 वर्षांपूर्वी मोठ्या दीर्घ कायदेशीर प्रक्रियेतून बाहेर येऊन तो आता शासनाने ताब्यात घेतलाय, त्याचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे. असं मला सांगायचा मुद्दा असा आहे की त्या पुण्यातून सावित्रीबाई जेव्हा 48 साली जात होत्या तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. एक दिवस तर त्या चालल्या आहे, डोईवर पदर आहे, काळजाची पाठीपुस्तकं कवटाळली आहे, झपाझप पावलं टाकत पुढे चालले आहेत, नजर समोर आहे. अशा वेळेला एक धटिंगण त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, ए बाई मागं फिर. सावित्रीबाई ढुंकूनही पाहत नाही, तो चेकाळतो, ही पोर माझं ऐकत नाही काय म्हणून पुन्हा चेकाळतो आणि म्हणतो, बाई मागं फिर. सावित्रीबाई ढुंकून पाहत नाही. आता तो प्रचंड पिसाळल्यासारखा करतो, तिच्या अंगठीला येऊ लागतो, तिला म्हणतो, बाई मागं फिर, त्या पोरीला शिकवायला जाऊ नको, नाही तर भर रस्त्यात तुला बेअब्रू करेल. इतका वेळ न थांबलेली सावित्री थांबली. कोण धटिंगण आहे, डायरेक्ट अब्रूवर घालण्याचा भाषा करतोय. कोण सहन करेल? हकना. तुम्ही मी अजिबातच नाही. तिथे सावित्री होती, क्रांती. सावित्रीबाई एवढा वेळ न थांबल्या, काळजाजवळ कवटाळलेली पुस्तकं जवळच्या ओट्यावर ठेवली, डोईवरचा पदर खाली आला, कमरेला खोचला, दान पावलं टाकत त्याच्या समोर आली, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. बाजूचा सगळा भोवताल स्तब्ध झाला. आता ही बाई काय करते म्हणून. 17 वर्षाची पोरगी त्या धटिंगणाच्या समोर उभी आहे, घाबरत नाही कुणाला, निडर आहे, निर्भय आहे. आणि सानकण तिने काय केलं, सगळ्यांनी श्वास रोखलेले असताना सानकण त्याच्या थोबाडीत मारली. शांतता, स्मशान शांतता. एवढीशी पोर असं काही करेल तेव्हा ते अख्ख्या पुण्याला वाटलं नव्हतं, भारतात कुणालाही वाटलं नव्हतं. अरे त्यानंतर ती गेली. त्याही परिस्थितीत सावित्रीबाई शाळेत गेल्या बरं का, पोरींना शिकवलं, सायंकाळी घरी आल्या आणि घरी आल्यानंतर पुन्हा स्मशान शांतता. कारण एव्हा ना गावभर बोबट्टा झाला होता, ही सावित्रीनं त्या धटिंगणाच्या थोबाडीत मारली. बापरे, एवढ्याशा पोरीनं एका पुरुषाच्या थोबाडीत मारणं भयंकर. का मारलं याच्याशी घेणं नाही बरं का समाजाला. बघा, हा समाज प्रचंड दांभिक आहे. का मारलं याच्याशी घेणं नाही. पोरीनं मारलं याचा मात्र बबरा, बाईनं मारलं याचा मात्र बबरा. आणि मग घरी आल्यानंतर कोणीच बोलायला बोलेना तिच्याशी. स्मशान शांतता. कारण घरी येऊन सांगून गेलेले आधी सगळी मंडळी की उच्चवर्णीय मंडळी काय की हे काय चाललंय ना, पोरींना शिक्षित करण्याची थेरं ती बंद कर. कुणाला? गोविंदराव गोरेंना, म्हणजे सावित्रीबाईंच्या सासऱ्यांना, ही हे सगळी जी थेरं चालली आहे ना पोरींना शिक्षित करण्याची, ती बंद कर. सावित्रीबाईंची कोणीच बोलेना. आपण समाजशील प्राणी आहोत. आपल्याला सतत वाटतं कोणीतरी आपल्याशी बोलावं, आपण कुणाशी तरी बोलावं, बरोबर, काहीतरी सांगावं. आता मी एवढं छान कथाकथन करते तरी तुम्हाला वाटते काहीतरी सांगावं. आता काय करू तुमचं मी, तरी तुम्हाला एकमेकांशी बोलावं वाटते, काहीतरी करावं, काहीतरी सांगावं, काहीतरी मनात चाललेलं आहे तुमच्या. तर सावित्रीबाई त्यांच्याशी कोणीच बोलेना, प्रचंड अस्वस्थ आहेत त्या, प्रचंड चलबिचल चालली मनात. आणि तेव्हा ती स्मशान शांतता चिरत एक हात त्यांच्या खांद्यावर येतो. तो हात कुणाचा होता माहितीये? तो हात कुणाचा होता? ज्योतिबांचा, तिच्या जन्माचा साथीदार. तो हात होता त्यांचा जन्माचा साथीदार ज्योतिबांचा. आणि त्या हातापाठोपाठ एक सुंदर वाक्य आहे. ते वाक्य ज्योतिबा म्हणाले, मी तर म्हणते ते वाक्य जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य असेल. एका बाईसाठी एका पुरुषानं उच्चारलेलं, एका बायकोसाठी एका नवऱ्यानं उच्चारलेलं. ऐकायचं तुम्हाला ते वाक्य? काय होतं ते वाक्य? होतं, अशीच वाघासाठी जग, वाघासारखी. अरे कसलं भारी आहे. एक पुरुष म्हणतोय अशीच वाघासारखी जग, जो नवरा आहे तिचा. आणि मी म्हणते जन्माचा साथीदार तुमच्या अशा पाठीशी उभा असेल ना, अख्खं जग तुम्हाला आडवं गेलं ना, त्याची पर्वा करायची गरज नसते, अजिबातच नसते. प्रत्येकीच्या आयुष्यात पाहिजे असतो एक ज्योतिबा. प्रत्येकीच्या आयुष्यात पाहिजे असतो तो ज्योतिबा. तुम्ही म्हणाला तर कुठून आणू? पोरांनो, तुम्हाला ज्योतिबा व्हायची फार संधी आहे. आता म्हणायचं साऊ कुठून आणू? हे बघा, आपल्या डोक्यात ज्योतिबा आणि साऊ म्हणलं की एकच नातं येतं. नाही, ज्योतिबा फक्त नवरा आणि प्रियकर असला पाहिजे असं नाही. नॉट नेसेसरी. तो तुमचा भाऊ पण असू शकतो, तुमचा काका, बाबा, आजोबा, बाबा पण असू शकतो, तुमचे वडील असू शकतात. बघा,
ज्योतिबा होण्याची संधी आहे. अर्थात ज्योतिबांची उंची अगाध आहे, अफाट आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तरी आपण चालू शकतो. एकटी स्त्री संधी नसते, एकटी स्त्री जबाबदारी असते. कळतंय याचा अर्थ? रस्त्याने जाणारी स्त्री एकटी आहे, देर रात चल रही हो. संधी नाही तुमच्यासाठी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे. ती सही सलामत घरपर्यंत गेली पाहिजे. पण आपल्याकडे वेगळं आहे, सगळंच तंत्र वेगळं आहे. लक्षात घ्या. अशी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे तुम्ही असताना, असुरक्षित नाही वाटायला पाहिजे तुम्ही असताना आजूबाजूला. लक्षात घ्या. सावित्री आणि ज्योतिबा एक दिवस शाळेतून घरी आले. घरी आल्यानंतर गोविंदराव म्हणाले, तिथंच थांबा, उमऱ्याच्या आत पाऊल टाकायचं नाही म्हणाले. दोघांना काही वेगळं वाटलं नाही, सहज वाटलं की ही वेळ कधीतरी येऊन ठेवणार आहे आपल्यावर. आणि तेव्हा गोविंदराव म्हणाले, आज 2 पर्याय तुमच्या पुढ्यात ठेवतो, त्यात एक पर्याय निवडायचा. एक तर घर सोडायचं, नाही तर समाजकार्य सोडायचं. काय केलं असेल त्यांनी? घर सोडलं. घर सोडलं आणि चंद्रमौली झोपडीत त्यांचा संसार सुरू झाला. म्हणजे एक वेळ तर अशी होती, सावित्रीबाईंनी गोधड्या शिवून दिवस काढले. लक्षात घ्या, गोधड्या शिवायच्या. आणि कर्तृत्वावर ज्योतिबा एवढे मोठे झाले की 1 नंबरचे आर्किटेक्ट होते एकेकाळी बरं का, पुण्यातले. त्यांनी केलेली बांधकाम अजून पुण्यात आहे. आणि कलेक्टर लेवलचं पद होतं त्यांच्याकडे पुण्यातलं. त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही बुद्धीने पण सक्षम असलं पाहिजे आणि शरीराने पण सक्षम असलं पाहिजे. पैलवान होते ज्योतिबा, पैलवान. चांगलं काम करताना एखादा आडवा गेला ना, त्याला लोळवता पण आला पाहिजे, या विचारसरणीचे होते. आणि बौद्धिक वाद कोणी घालू लागला तर बौद्धिक प्रतिवाद पण करता आला पाहिजे, एवढ्या सक्षम बुद्धीचे पण होते. लक्षात घ्या. तर ज्योतिबा आणि सावंगी नवीन संसार सुरू केला. खरं नेसत्या वस्त्रांशी घराबाहेर पडले. एक दिवशी ज्योतिबा बाहेर गेलेले आणि घरी आले तर पाहता की फाटक्या गोधडीला टाके घालणारी साऊ प्रचंड उदास दिसते, प्रचंड नाराज दिसते. आणि आता काही बोललं तर ढसाढसा रडायला लागेल अशी परिस्थिती. आणि तेव्हा ज्योतिबा म्हटले, बाई काय झालं तुम्हाला? सकाळी मी गेलो तेव्हा तुम्ही हसत होता, बोलत होता, आता काय झालं? एवढ्या नाराज, एवढ्या दुःखी? सावित्रीबाई 1 नाही 2 नाही. अहो बाई बोला तरी काय झालं? कुणी आलं होतं? काही बोललं तुम्हाला? तुम्ही बोलला नाही तर कसं कळेल मला? आणि तितक्यात सावित्रीबाईंनी हंबरडा फोडला, जोर जोरात रडायला लागल्या. ज्योतिबांना कळेना. ज्योतिबांनी त्यांना उगी केलं आणि शांत करून विचारलं, काय झालं बाई, सांगा आता मला. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, शेठजी सकाळी कचरा टाकायला गेले होते कचराकुंडीवर. सकाळी कचरा टाकायला गेले होते कचराकुंडीवर. तिथं येऊनच बाळ कुणाचं तरी टाकलं होतं. आणि ते येऊनशा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं ते आर्भकाचे कुत्रे लचके तोडत होतं. त्या बाळाला असं कोणी टाकलं तिथे? का टाकलं? त्याचे आई बाबा कुठे गेले? त्याला असं का टाकलं? त्याच्या आई बाबांचं प्रेम नाही त्याच्यावर? त्याला जन्माला घातलं आणि टाकलं बेवर्षासारखं कुत्र्यांचं खाद्य म्हणून. आणि पुन्हा त्या रडायला लागल्या, प्रचंड रडायला लागल्या. आणि ज्योतिबाला विचारू लागल्या, हे असं का घडतं? हे असं का होतंय? ज्योतिबा सुन्न. ज्योतिबांनी एक दीर्घ श्वास घेतला, घट्ट डोळे मिटले आणि ज्योतिबा म्हणाले, बाई हा समाज स्त्रीला धड जगू देत ना मरू देत. पूर्वी बालाजरट विवाह व्हायचे माहितीये? सतीची चाल होती. सतीची चाल म्हणजे सतीची चालमध्ये काय व्हायचं? सती जाणं म्हणजे काय? प्रत्येक वेळी बाईच सती करायची. सता गेल्याचं उदाहरण नाहीये आपल्याकडे. का बायका मरायच्याच नाही? बायका अमर होत्या? अरे आपल्याकडे बालाजरट विवाह होता. ती लहान असायची. जरट म्हणजे ज्येष्ठ, तिच्या वयाच्या काका मामाच्या वयाचा असायचा तो तिच्या वयापेक्षा. त्याच्याशी तिचा विवाह व्हायचा. एक तर वार्धक्याने किंवा आजारपणाने तो मरायचा. ती ऐन तारुण्यात आलेली असायची आणि ती विधवा व्हायची. आणि ऐन तारुण्यात तिचा कोणीतरी उपभोग घ्यायचा. नात्या गोत्यातला बाहेरचा माणूस किंवा तिचं पाऊल आकडे पडायचं. त्यातून ती गरोदर राहिली तर ती मुलं अशी फेकली जायची. भयंकर काय? यात पण बाईच घडून निघत होती प्रत्येक वेळी. आपल्याकडे सतीची पद्धत होती. सतीची म्हणजे फार वाईट आहे. राजस्थानाच्या काही भागात अजून हे सुरू असेल असा एक अंदाज तज्ञांनी बांधला होता. सती म्हणजे नवरा मारल्यानंतर जिवंत बाईने, जी व्यवस्थित आहे, अगदी धष्टपुष्ट व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे, जिवंत आहे, तिने बसायचं आणि मेलेल्या माणसाचं ते डोकं आहे त्या पतीचं, ते आपल्या मांडीवर ठेवायचं आणि तिथे ते सरण
चिता पेटवून दिली जायची, तिला चटके भाजायचे, तिच्या अंगाला चटके भाजायचे, ती ओरडायची, तिला वेदना व्हायच्या, यातना व्हायच्या, ती किंचाळायची, किंकाळ्या फोडायची आणि त्या चितेतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करायची आणि मोठमोठे बांबू घेऊन लोक उभे असायचे चारी बाजूला तिला मध्ये लोटायला आणि जोर जोराने ढोल आणि नगारे वाजवले जायचे. ते किती भीषण आहे, तुम्ही विचार केलाय का कधी? म्हणजे तू कल्पना केली तरी अंगावर काटे येतात. त्या बायकांनी त्या काळी कसं सहन केलं असेल? म्हणून ज्योतिबा या व्यवस्थेला प्रश्न विचारतात की बायका सती जातात, पुरुष सता का जात नाहीत? आजही बाईनं पुनर्विवाह करायचं म्हटलं विधवेने तर तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं? भयंकर आहे. आणि बायको आल्यानंतर 15 दिवसात, महिनाभरात माणूस पुन्हा बहुल्यावर चढू शकतो. हे प्रिव्हिलेज आहे ह्या व्यवस्थेनं पुरुषाच्या पदरात टाकलेलं. पदरात नाही, सॉरी, खिशात. पदर वाया नसतो असतो. तर सतीची चाल, बाला जरट विवाह, काकस्पर्श सारखा सिनेमा पाहिलाय का तुम्ही प्रिया बापटचा? काकस्पर्श पाहिलाय का? बाई विधवा झाल्यानंतर तिचं केशवपण केलं जायचं, वपण काढून टाकणे. पहिल्या नाव्यांचा संप सावित्रीबाईंनी घडवून आणला पुण्यामध्ये. या तुमच्या माय बहिणी आहेत, प्रत्येक महिन्यात 15 दिवसाला तुमच्या समोर त्यांना मान खाली घालून बसावं लागतं केस बांधून घ्यायला. कशाला विद्रूप करताय? नवरा गेल्याचं दुःख आहे त्यांना, अडगळीत टाकलं गेलंय, त्यात तुम्ही त्यांना आणखी विद्रूप आणि विचित्र करताय. हे बंद करा. आणि न्हाव्यांचा पहिला संप भारतातला पुण्यात घडवून आणला त्यांनी आणि केशवपण बंद केला. बाईचं केशवपण करायचं की आलवनात जायची. यु नो आलवन? आलवन आलवन उंच माझा झोका सिरियल पाहिली आहे? रमाबाईंवर होती, रानडे. नाही पाहिली आहे? आलवण म्हणजे तांबड्या रंगाचं असं पातळ असायचं जे आपाद मस्तक, ती बाई झाकली जाईल. तिच्या पायाचं नख शिखांत ती त्याच्यात बंदिस्त होईल. बंदिस्त आणि झाकली जाईल, कव्हर होईल. अशा पद्धतीचं तांबड्या रंगाचं ते काकस्पर्शमध्ये आहे, तांबड्या रंगाचं ते लुगडं, त्याला म्हणतात आलवन. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी 1862 मध्ये आपल्या राहत्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रम सुरू केला. अशी अडलेली नाडलेली कोणती बाई असेल ना, गुपचूप या आमच्या घरी, बाळंत व्हा, बाळ न्यायचं नाही ना आमच्या घरी ठेवा, आम्ही पालन पोषण करू त्याचं आणि तुम्ही निघून जा. एवढंच नाही रे, मध्यरात्री पहाटे कंदील घेऊन निघायचे ते रस्त्याने पुलावरून पुण्यातल्या. कोणती बाई? जीव तर देत नाही ना. आणि अशाच पहाटे ते, अशाच मध्यरात्री ते निघालेले आणि त्यांना त्या पुण्यातल्या एका पुलावरून पांढऱ्या रंगाची आकृती उडी मारताना दिसते. उडी मारणार ती खाली त्या नदीच्या पात्रात. सावित्रीबाईंनी ज्योतिबा चाललेले आहे. सावित्रीबाईंनी कंदील ज्योतिबांकडे सोपवलं आणि सुसाट वेगाने धावत सुटल्या आणि जी आकृती उडी मारणार होती त्या पुलावरून तिचा दंड धरला, मागे खेचलं तिला. तिला निरखून पाहिलं तर तिचे 9 महिने भरत आले होते. ती होती एक ब्राह्मण स्त्री काशीबाई. काशीबाईला त्यांनी घरी आणलं, तिची समजूत काढली, तिचं बाळंतपण केलं, सुखरूप बाळंतपण केलं. तिला एक सुंदर गोंडस गुटगुटीत बाळ झालं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. आणि ह्या यशवंताला सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी दत्तक घेतलं, डॉक्टर केलं आणि मिश्र विवाह लावून दिला लक्ष्मी ससानी बरोबर. मिश्र विवाह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीय धर्म, जातीयता, धार्मिकता नष्ट होण्यासाठी मिश्र विवाह काळाची गरज आहे. सावित्रीबाईंनी त्याचा मिश्र विवाह लावून दिला. आणि एवढंच काय तर सावित्रीबाईंनी सत्यशोधक आणि ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली होती त्या सत्यशोधक समाजाचं काम जोरदार सुरू केलं. आणि एवढं सगळं समाजाचा कार्याचा रथ चालवताना खूप वेळा ज्योतिबांना घरून सांगण्यात आलं दुसरं लग्न कर. का? कारण त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. पूर्वी सोपं होतं, बाळ नाही झालं, अपत्य नाही झालं की दुसरं लग्न कर. पुरुषाला सांगितलं जायचं, बाईला नव्हतं सांगितलं. पुरुषाला सांगितलं जायचं आम्हाला नातवंडाचं तोंड पाहायचंय, हिच्यापासून तुला बोल होत नाही, दुसरं लग्न कर. परंतु ज्योतिबांचं इतकं प्रचंड प्रेम होतं सावित्रीबाईंवर. खूप वेळा घरून आग्रह व्हायला लागला, दडपण येऊ लागलं. तेव्हा ते म्हणले ठीक आहे दुसरं लग्न करायचं ना, करतो. तुमचं म्हणणं आहे ना दुसरं लग्न करायचं, ठीक आहे करतो, पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. घरचे म्हटले पडत्या फळाची आज्ञा, सांग बाबा सांग काय अट आहे तुझी. शांतपणे ज्योतिबा म्हणाले दुसरं लग्न करण्यापूर्वी आम्हा दोघांची वैद्यकीय तपासणी करून घेतो, मेडिकल चेकअप. दोष जर साऊमध्ये असेल ना तर मी दुसरं लग्न करतो, पण दोष त्या मेडिकल चेकअप मध्ये माझ्यात आढळला तर चांगला नवरदेव पाहून हिचं लग्न लावून.
हे त्या काळाला मान्य असेल का? अजिबात नाही. घरचे पुन्हा त्या दिवसापासून म्हटलेच नाहीत की दुसरं लग्न कर. प्रेम हे असतं. प्रेम हे तुमच्या ज्या व्याख्या आहेत ते प्रेम नसतं. प्रेम हे असतं नितांत सुंदर, शुद्ध, सात्विक, शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारं, सोबत करणारं. तर सावित्री आणि ज्योतिबांनी काम सुरू केलं. खूप काम करता 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 मानसिक शारीरिक थकवा तर येतोच. आणि सावित्रीबाई 60 वर्षांच्या असताना ज्योतिबांना पॅरालिसिस स्ट्रोक आला. पक्षाला त्याचा झटका लागला आणि त्यातच ते गेले. डाव्या हाताने, त्यांना लिहिता येत नव्हतं, पॅरालिसिस झाला होता म्हणतात की डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून काढला. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत हा खूप अमूल्य ठेवा आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर सावित्रीबाई खिन्न झालेल्या, सुन्न झालेल्या, अशा भिंतीला टेकून बसलेल्या, समोर प्रेत ठेवलंय ज्योतिबांचं, शून्यात नजर आहे सावित्रीबाईंची आणि तितक्या भांडणांचा आवाज त्यांना येतो. अरे एवढा दुःखाचा प्रसंग आणि कोण भांडतंय या दुःखाच्या प्रसंगी? म्हणून ते इकडे तिकडे पाहतात तर यशवंता आणि ज्योतिबांची पुतणे यांच्यामध्ये भांडणं सुरू असतात. भांडणं कशावरून? शेवटी काय संपत्ती, पैसा बोलत आहे. आता म्हणाल कशावरून, काय त्यांचं कारण होतं? प्रेतासमोर, हिंदू धर्मात असं म्हणतात की प्रेतासमोर ते टिटवं धरून चालतात. यु नो टिटवं, ते हा म्हणतच टिटवं धरून जो चालतो तो त्या मेलेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा वारसदार. कळलं का? मग यशवंताला ते म्हणत होतो, तू कोण कुठला रे अनवरस संतती? आम्ही आहोत रक्त नात्याचे पुतणे असले तरी आम्ही देणार टिटवं आमच्या चुलत्याच्या प्रेतासमोर. यशवंता म्हटलं नाही, मी त्यांचा दत्तक पुत्र आहे, मला माझं कार्य करू द्या. नाही, बाचाबाची चाललेली, भांडणं चाललेली आणि जन्माचा जोडीदार गेलेला आहे. सावित्रीबाईंची काय परिस्थिती असेल? सावित्रीबाई अशा परिस्थितीत उठल्या, डोळे पुसले आणि त्यांना म्हणाल्या पदर पोचवून, बंद कराई भांडणं, बंद कराई भांडणं. माझी शेडजी गेली तिथून, तुम्हाला कसलं सुचतंय टिटव्याचं आणि संपत्तीचं? टिटवं मी धरेल. सावित्रीबाई उठल्या आणि सावित्रीबाई की त्या काळात 1890, आजही आम्ही हे चित्र पाहू शकत नाही 2026 मध्ये की टिटवं एखाद्या मुलीनं धरलाय. क्रांती उगाच म्हणत नाही त्यांना, क्रांतीच केली या बाईला लहानपणापासून. त्या क्रांती ज्योती आहेत त्या यासाठी. सावित्रीबाईंनी टिटवं तर प्रेतासमोर धरलंच, ज्योतिबांच्या शवाला अग्नी सुद्धा सावित्रीबाईंनी दिला. 1897 मध्ये प्लेगची खूप मोठी साथ आली पुण्यात. गावाची गावं मरून पडू लागली. अरे पक्षी नाही, चिलट नाही, जनावर नाही, गाई नाही, म्हशी नाही, सगळ्यांना प्लेगची लागण होऊ लागली. प्लेग कशापासून होतो? कशापासून? उंदरांपासून. उंदरांच्या अंगावर ज्या भोपळा असतात, ह्या माणसाला चावल्या की त्याला भयंकर ताप भरतो आणि माणूस त्यातच जातो. मी शेवटाकडे येते आता व्याख्यानाच्या. आणि मग हा ताप इतका भयंकर असतो, त्याच्या काखेत आणि जांघेत गाठी दिसू लागतात. आता तो नामशेष झालाय प्लेग. आणि त्यावेळी भयंकर ताप. हा ताप काही केला उतरायचा नाही, माणूस मारूनच हा ताप उतरायचा. तो ताप उतरला ना, माणूस मेला समजा आणि ताप उतरला समजा, कारण माणूस मेल्यानंतर थंडगार पडतो. बरोबर? सावित्रीबाईंनी पायाला भिंगरी बांधली, दीन दलितांच्या वस्त्यांमध्ये, झोपड्यांमध्ये फिरू लागल्या. जिथं स्वच्छता नाही, हायजीन नाही, तिथं उंदरांचा त्रास अधिक. बरोबर आहे? तिथं शिक्षण नाही तर हायजीन नाही, माहितीच नाही कसं राहावं, काय म्हणतात स्वच्छता, याच्यावर उपचार काय. आणि दीन दलितांच्या वस्तीत फिरू लागल्या पायाला भिंगरी बांधून. तिथे एका गायकवाड नावाच्या पोराच्या घरासमोर त्या आल्या. पांडुरंग गायकवाड, एकुलता एक लेक, आणि त्याला प्लेगची लागण झाली. त्याची आई हंबरडा फोडतेय, माझ्या पांडुरंगाला वाचवा, माझ्या पांडुरंगाला वाचवा. कुणीच मदतीला येत नाहीये. त्यावेळी डॉक्टर झालेल्या यशवंताला सावित्रीबाईंनी ससाण्याच्या माळरानावर पुण्याला बोलवून घेतलं होतं या प्लेग बाधितांच्या उपचारासाठी. सावित्रीबाई तिथून चालल्या आणि एका आईचा तो हंबरडा फोडलेला त्यांनी ऐकला. सावित्रीबाई त्या घरात आल्या, त्या पांडुरंगाला आपल्या हातात उचललं आणि म्हटलं, त्या बाईला धीर दिला, तुमच्या पांडुरंगाला आपण वाचवूया, काहीतरी करते मी. सावित्रीबाईंनी त्या पांडुरंगाला 8-9 वर्षाचं पोरग आपल्या पाठीवर घेतलं. सुसाट वेगाला ते धावू लागल्या आणि थेट आल्या. धावत धाप लागली होती ससाण्याच्या मालरानावर. खाटावर पांडुरंगाला टाकला. लगोलग त्याच्यावर यशवंताने इलाज केला. पांडुरंग वाचला. पण हाय रे दुर्दैव, माझ्या माय सावित्रीला प्लेगची लागण झाली, संसर्ग झाला. सावित्रीबाईंना भयंकर ताप भरला. त्यांच्या काखेत आणि जांघेत गाठी दिसू लागल्या. यशवंताने अगदी पराकाष्ठा केली
आणि सावित्रीबाईंनी शेवटचा श्वासही समाजासाठीच घेतला. काही माणसं अशी असतात जे असेपर्यंत त्यांच्या महत्त्व आणि किंमत वाटत नाही. समाज त्यांना टोचतो, डासतो, त्रास देतो आणि गेल्यानंतर ते किती मोठे होते, त्यांचं काम किती वैभवशाली होतं, त्यांची उंची किती अफाट आणि अगाध होती हे आपल्याला कळत जातं. आणि त्याचं धोतक म्हणून ज्या पुण्यात सावित्रीबाईंना त्रास दिला गेला, छळलं गेलं, पिडलं गेलं, त्याच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उभं राहतं. आणि त्या पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात सावित्रीबाईंचा भव्य पुतळा उभा राहतो. कधी गेलं तर त्या पुतळ्याच्या डोळ्यात डोळे धरून बघा जरा. सायंकाळच्या वेळेला ते डोळे बोलतात आपल्याशी. मी गेले खूपदा विद्यापीठ कामांसाठी, तेव्हा सावित्रीबाईंच्या त्या पुतळ्यासमोर उभी राहिली मी नतमस्तक होऊन. बोलले सावित्रीबाईंच्या डोळ्यांशी, बोलतात, बघतात सावित्रीबाई आपल्याकडे. याच दिवसाची वाट बघत होते की माझ्या पोरी ताठ मानाने उभ्या राहतील. तर हे आहे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलेलं अफाट काम, अफाट योगदान, ज्यामुळे आजही, आज आणि यापुढेही आपण ताठ मानेनं, स्वाभिमानाने मिरवू शकू, वाटचाल करू शकू. मित्रमैत्रिणींनो, यातून तुम्ही काय घ्यायचंय आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण हे सांगितलं तर अर्थ काय, तुम्हीच ठरवा आपल्याला त्यातलं काय घ्यायचंय आणि किती पराकाष्ठा केल्या या बाईनं आपल्यासाठी. आपण पुढे आपली वाटचाल कशी असली पाहिजे. असो, जाता जाता तुमच्यासाठी एक कविता ठेवते आणि थांबते. म्हणजे हा तुमच्या आयुष्याचा अशा पडावावर आहात, अशा टप्प्यावर आहात तुम्ही की आता ती सुरुवात झालेली आहे. तुम्ही काहीतरी चांगलं ठळक कराल तेव्हा तुमचे पाय खेचणारे येतील, तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुमच्यावर जळणारे येतील, तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमच्या वाटेत काटे पेरणारे येतील. पण तुम्ही थांबायचं नाही, कारण सावित्रीबाई तेव्हा थांबल्या नव्हत्या. सावित्रीबाई थांबल्या नव्हत्या, तिच्या लेकींनी थांबून कसं चालेल. म्हणून मी म्हणते, तू अपनी खूबियां ढूंढ, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. मला तुमची गरज पडेल बरं का या कविता सादर करण्यात. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. आपण त्यांना बिन पगारी नेमलेलं आहे, आपण त्यांना पगार पाणी देत नाही, ते त्यांचं काम करत राहतात. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग है ना. प्यार करना है तो खुद से कर, प्रचंड प्रेम करा स्वतःवर. त्या करीना कपूर म्हणते ना, मैं खुद की फेवरेट, जब भी मेट मध्ये म्हणते ना, मैं खुद की फेवरेट हूँ. स्वतःवर प्रेम करा, प्रचंड सुंदर गोष्ट आहे. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. तू अपनी अलग पहचान बना, मेंढर होऊ नका. भीड़ में चलना कभी मंजूर नहीं था मुझे. छोटी अशी असेल, माझी आयडेंटिटी आहे, स्वतंत्र आहे. तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. आणि शेवटच्या ओळी आहेत, तू कुछ करके दिखा दुनिया को, तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. इथे मला आमंत्रित करणाऱ्या मोरे मॅडम आणि सर्व माझे स्नेही इथले प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आभार मानते. सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. आग तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो कहीं भी, मगर आग जलनी चाहिए. सूरत बदलनी चाहिए, सूरत बदलनी चाहिए. थँक यू सो मच. अंगावर शहारे आणणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे मॅडमने विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा आणि आजच्या काळातील तिची प्रासंगिकता मॅडमने अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे. धन्यवाद मॅडम. मी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी पार्थ कुलकर्णी यास विनंती करते की त्याने आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं.
ज्ञानाची ज्योतिबांनी लावली, ज्ञानाची ज्योत सावित्री कोसळली. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय प्राध्यापक वर्ग आणि उपस्थित सर्व श्रोतेहो, आपण सर्वांना माझा सदर प्रणाम. मी पार्थ कुलकर्णी आजच्या या सुंदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करीत आहे. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तसेच वैशाल संमेलनाच्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या वक्त्या डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांनी सावित्री तू होतीस म्हणून या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो. आजच्या दुसऱ्या दिवसाचे व्याख्यान आमच्यासाठी प्रेरणादायी असून मार्गदर्शक ठरले आहे. या व्याख्यानातून मिळालेले विचार आमच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक आयुष्यात उपयुक्त ठरणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आमच्या प्राध्यापिका मोरे मॅडम आणि मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक ऐरे सर, सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमाला सुंदर प्रतिसाद देऊन शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला माझ्या सर्व विद्यार्थी मित्र व भगिनींचे मी इथे आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पार पाडला. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आजच्या या कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.